नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला फ्रेश हरभऱ्यापासून कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल काढायची अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। गरम होऊन देऊया। हरभरा बघा सोलून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हा 300 ग्रॅम सोलून आहे। हा तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी टाकायची। नुसतं जिरं जरी फोडणीला टाकलं तरी चालेल। छोटा 1 चमचा जिरं, थोडीशी एकदम हिंग पावडर, कढीपत्ता, मीडियम आकाराचा 1 कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा भाजलेला आहे। ह्याच्यामध्ये सुक्कं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर असे मी कुटून घेतलेली आहे। एकदम थोडंसं सुक्कं खोबरं आहे। 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, छोट्या आकाराचा, म्हणजे 10 ते 12 पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकायचे थोडीशी हळद, मिक्स करून घेतलं। 1 टोमॅटो आहे मीडियम आकाराचं, ते पण ह्याच्यामध्ये 1-2 मिनटं मी परतून घेणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये कांदा, लसूण, मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि हे पण चांगलं परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे गरम मसाला पावडर अर्धा चमचा आणि त्याच्यामध्ये हे फ्रेश हरभरा। आता ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये 1-2 मिनटं मी परतून घेणार आहे। मस्त असं बघा 2 मिनटं मी मीडियम गॅसवर चांगलं परतून घेतलेलं आहे। जर तुम्हाला सुक्का बनवायचा असेल का नाही, तर ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं। हा सेम साहित्य सगळं जे मी वापरले ते, आणि झाकण ठेवायचं बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिट। सुक्की रेसिपी पाहिजे असली तशी पण मी अपलोड केलेली आहे। ह्याचा ठेचा खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। ह्याच्यात मी 2.5 चमचे बघा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, चांगलं भाजून कुटून घेतलेलं आहे। मिक्स करून घेते। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पण मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता मी कोमट पाणी टाकणार आहे। हलवून घेऊया। मिक्स करून घेतलं। आता परत 1 ग्लास पाणी आपण टाकूया। एकूण 2 ग्लास टाकलेलं आहे। तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। मस्त असं मिक्स केलेलं आहे। आता आपण ह्याला काय करूया, बारीक गॅसवर शिजवून देऊया। झाकण वगैरे ठेवायची गरज नाही। जरी झाकण ठेवलं ना तर अर्ध जरी ठेवलं तरी चालेल। बारीक गॅसवर बघा शिजत ठेवलं होतं, मस्त असं शिजलं गेलेलं आहे। झाकण सुद्धा मी काय केलं तर थोडंसं तिरकं ठेवलं, तर नाही ठेवलं तरी पण चालतंय आणि ठेवलं तरी पण चालतंय। तर हे आपण हरभरे शिजलेत का तुम्हाला मी दाखवते। बघा एकदम मस्त असं सॉफ्ट असं शिजलेलं आहे आणि खूप चवदार असं होतं बरं का कालवण। अशा पद्धतीने एकदा करून बघा। वेगवेगळ्या पद्धतीने तर खूप रेसिपी टाकल्यात, भात वगैरे पण टाकलेला आहे, जसं ह्याचा मसाले भात वगैरे छान होतो। सुकी भाजी, पातळ भाजी, ठेचा, एकदम चवदार असंही बनवलेलं आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।